गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईकर बेस्ट या मराठी कथेमध्ये या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे बाप्पा मोरया. चला तर मग सुरुवात करूया. बाबा गणपती घेऊन आला. आई त्याच्या पायावर दूध पाणी घालायला एक पाऊल बाहेर आली आणि वाऱ्याने आपलं काम केलं. धटामकन दार लागलं. गणपती सकट आई बाबा घराबाहेर आणि घरात 6 महिन्याची मनुडी एकटी. नुकती आंघोळ उरकून दुपट्ट्यावर शांत निजलेली. दाराच्या आवाजाने ती दचकली आणि तिने टाहो फोडला. विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं. तशी मनुडी खरंच शहाणी होती, पण कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची. नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती. 14व्या मजल्यावर घर होतं. ब्रह्मांडाचा नायक हातात असताना दोघांना त्याचा विसर पडला. दोघं फक्त मनुडीचा टाहो ऐकत होते. आई तर रडायलाच लागली. बाबाचे तर मूर्ती धरून हात भरून आलेले होते. रावणासारखी त्यांची अवस्था झाली. शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहिती होती. मूर्ती आणली की स्थानापत्र करायच्या आधी खाली ठेवायची नसते, असं त्यांनी फक्त ऐकलं होतं. विषयाची परीक्षा कोण घेणार? तुझी माता, तुझी पिता, तुझी बंधू आणि तुझी सखा, असं म्हणताना त्यांच्याच बद्दल इतकी भीती का? भीती कसली तर तो कोपेल याची. क्षणात सगळं आठवलं. घरच्यांच्या मनाविरुद्ध केलेलं लग्न, सगळ्यांशी तोडलेले संबंध. आता दोघंच जगताना कधी शेजारीही डोकावून पाहिलं नव्हतं. त्या शेजारच्या फ्लॅटमध्ये 18 पकडचे पेईंग गेस्ट राहतात. असं म्हटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता. पण आईचं रडणं ऐकल्यावर आपसूक शेजारचं दार उघडलं गेलं. 6-7 मुलांचा घोळका बाहेर आला. व्हॉट्सॲपचा गलका झाला. एकाने पटकन बाबाच्या हातातील मूर्ती जबाबदारीने आपल्या हातात घेतली. बाऊ चढून गेलेल्या बाबांच्या ते लक्षातही आलं नाही. थकल्यासारखा तो मटकन खालीच बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या न कळत अनावर होत आणि त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला. आता भावाला फोन केला आणि त्याच्या आवाजावरून भावाने त्याची अवस्था ओळखली. तो फोनवर बोलत असताना शेजाऱ्यांच्या मुलांना कळलं. त्यांनी आधी दोघांना घरात बोलावलं. बघतात तर त्यांच्या घरीही गणपती विराजमान होता. सगळे दोघांना त्यांच्या परीने धीर देत होते. एका चुणचुणीत मुलाने विचारलं, आपके बेडरूम की विंडो खुली है क्या? असं हिम्मत करून एका मुलाने हा प्रश्न केला. 14वा मजला परत. विंडो ओपन असून काय उपयोग? ती असं म्हणाली. दरवाजा तोड देते है, असं तो प्रत्युत्तर त्यांनी दिलं. पण तेही लगेच होणारं काम नव्हतं, असं मनातल्या मनात विचार करत होते. आईशी बोलत बसायच्या आधीच दोघांनी त्यांच्या गॅलरीतूनच असं ढांग टाकली होती. 14व्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पॅरेफिटवरून मनुडीच्या बेडरूमपाशी पोहोचलीच. आता एकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली. बघतात तर मनुडी कोणीतरी खेळत होतं.
तिच्याबरोबर कोणीतरी खेळवत असल्यासारखी अशी खेळत होती, अशी खिदळत होती. आणि मनोडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आई आणि बाबाला वाटत होतं मनोडीने डोळे फिरवले असतील. मन चित्ती ते वैरी न चिंती म्हणतात, तसा अनुभव ते घेत होते. आता मनोडी बाकी कशाला नाही, पण एकटं राहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलं होतं. आता भोवती माणसांचा वावर असेल तर तासात मुठ्ठी चोखत ती एकटी खेळत असायची. पण जरा जरी एकटेपणाची जाणीव झाली तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची. म्हणून तर आई घरी राहूनच कामाचा व्याप सांभाळत होती. बापा पण मनोडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता. शिवाय एक मावशी बाईनं मनोडीसाठी ठेवली होतीच. एक मावशी बाई ही मनोडीसाठी ठेवली होती. सकाळी येऊन ती रात्री जात असे. पण नेमकी तिने सुद्धा 2 दिवस गणपतीसाठी सुट्टी मागितली होती. या दोन्ही मुलांनी आधी घरात प्रवेश म्हणून मनोडीला उचलली आणि धाडकन बंद झालेलं दार तत्परेनं उघडलं. त्याच्याकडे वर खुद हसणाऱ्या मनोडीला बघून आई बाबाला काय वाटलं हे शब्दात सांगत बसायचा हट्टहास मी करणार सुद्धा नाही. पण मनोडी एकटी असतानाही खेळत होती यावर दोघांचा विश्वास बसेना. त्यांना काय माहिती ती एकटी होती की कोणी गब्दूल पाहुणा मनोडीशी लढीरवाळपणे खेळत होता. तो दिसायला भाग्य हवं किंवा ते कळायला तेवढी श्रद्धा, भाव आणि विश्वास सुद्धा हवा. इतक्यात यांच्या फोनमुळे मोठा भाऊ मोठेपणाने नात्याचा मान राखत आई बाबासह घरी पोहोचला. दुरावा असा कुठे राहिलाच नाही. मनोडीला बघून आजी बाबांना गहीवरून आलं आणि तो मन मिलाप बघून शेजाऱ्यांच्या सडाफटीन मुलांनाही उंच बळून आलं. मग मोठ्याने पूजा सांगितली. धाकट्याने मनोभावे पूजा केली. दणक्यात आरती झाली आणि मोदकाची दिलेली ऑर्डर ऐनवेळी वाढण्यात आली. आणि मग त्या गजाननासमोर भली मोठी पंगत जेवायला सुद्धा बसली. प्रत्येक जण आपापल्या भाषाबोलीसहित त्यात सहभागी झाला होता. मनोडीच्या आनंदाला तर उतच आला होता. लहान मूल म्हणजे देवाचंच रूप म्हणतात. हे खरं मानलं तर मनोडीच्या रूपाने तो विघ्नहर्ता खुदू हसत होता. आणि सार्वजनिक गणपतीची मूर्ती संकल्पना आणि मुख्य उद्देश हाच असेलही नाही. गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा ही कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. मुंबईकर बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रतिसाद द्यायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादची खूप गरज आहे. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ श्रवण केल्याबद्दल, कथा वाचल्याबद्दल तुमच्या सर्वांची आभारी आहेत. परत एकदा सर्वांना धन्यवाद. आभारी.